बघा टुडेज मोटिवेशनल कोट, युअर लाईफ डज नॉट गेट बेटर बाय चान्स, इट गेट्स बेटर बाय चेंज. बाय चान्स तुमची लाईफ चांगली होत नसते, तुम्हाला लाईफ मध्ये चेंज करावं लागेल तेव्हा तुमची लाईफ बेटर बनत जाईल. कळालं का? असं बाय चान्स असं आपण बसले एका ठिकाणी बसलेलो आहे, मला 100% पडतील, मला मॅथ मध्ये 100 आउट ऑफ 100 मिळतील, असं होणार नाही. बाय चान्स तर कधीच होणार नाही. पेपरमध्ये बसलेले मला पेपर जमत नाही, 40 आउट ऑफ 40, अल्जेब्रात 40 आउट ऑफ 40, जॉमेट्रीत, असं होणार नाही, असं होऊ शकत नाही. बाय चान्स काहीच गोष्ट होत नाही, तुम्हाला चेंज लागेल. काय लागेल? चेंज. तुम्हाला जर दुसऱ्यापेक्षा आपण मोठे, आपण दुसऱ्यापेक्षा आपण किती बेटर आहे हे जर करायचं असेल तर तुम्हाला चेंज करावं लागेल तुमच्या डेली रुटीन मध्ये, तुमच्या वर्क मध्ये. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त वर्क करावं लागेल किंवा स्मार्ट वर्क करावं लागेल. आजकाल हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्कला महत्व आहे. कशाला महत्व आहे? स्मार्ट वर्क. ठीक आहे. फाईव्ह 5.3 घेऊ आपण, 5.2 नंतर घेऊ. याचे आणि याचे एक्झाम्पल सारखे म्हणून 5.3 अगोदर घेणार आहे, 5.2 नंतर घेऊ. ठीक आहे. बघा 5.3 हे बेस आहे स्लोप ऑफ दी लाईन. कशावरती बेस आहे? स्लोप ऑफ लाईन, लाईट नाही, स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन काय असतं? आता एक पॉईंट असं समजा तुमचे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, ऍक्सिस म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक पॉईंट इथे तुमचा x1 y1, एक पॉईंट इथे तुमचा x2 y2. मग हा स्लोप कितीचा आहे? स्लोप म्हणजे हा उतार. स्लोप म्हणजे सरळ सरळ काय मराठीमध्ये? उतार. हा उतार कितीचा आहे त्याला आपल्याला फॉर्म्युला बनतोय. एक स्लोप ऑफ लाईन आपण काढू शकतो कोऑर्डिनेटनं. कशाने काढू शकतो? कोऑर्डिनेट. सिंपल आहे, समजून घ्या. एक्झाम्पल घेतले की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात तुमच्या. स्लोप ऑफ लाईन आपण काढू शकतो कोऑर्डिनेट. कशानं? कोऑर्डिनेट. आणि दुसऱ्या अँगलनं. कशानं? अँगल. ठीक आहे. आता बघा कसं, याच्यात सांगतो तुम्हाला. बरं एक फॉर्म्युला लिहून घ्या फक्त, इथं लिहू नका, राहू द्या, नंतर पाठवून देईल तुम्हाला. स्लोप ऑफ लाईन याच्यासाठी आपण यम शब्द वापरतो. कोणता शब्द वापरतो? यम. याचा पहिला फॉर्म्युला आहे टॅन थिटा. कोणता? टॅन थिटा. आणि दुसरा फॉर्म्युला आहे यम इज इक्वल टू, हा आपल्याला फक्त बस एवढाच 1 2 3 या 3 ठिकाणी वापरणे, त्याच्यानंतर त्याची गरज नाही. यम इज इक्वल टू फॉर्म्युला आपला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कितवा फॉर्म्युला आला? दुसरा. पहिला डिस्टन्स फॉर्म्युला होता या चॅप्टर मधला, दुसरा फॉर्म्युला. जास्तीत जास्त 5 फॉर्म्युले या चॅप्टर मध्ये. किती फॉर्म्युले? 5. 2 तर झाले, 3 राहिले फक्त. m इज इक्वल टू y2 मायनस y1 x2 मायनस x1. याच्यावर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. हे झालं तुमचं स्लोप ऑफ द लाईनचे फॉर्म्युले. आता हा जो आहे पहिला फॉर्म्युला यूज करू आपण 5.3 मधला फर्स्ट क्वेश्चन सोडवायला. तो विचारतच नाही, शक्यतोवर विचारतच नाही. तो एका मार्काला विचारतील आला तरी, आणि ते पण फिल इन द ब्लँक्स मध्ये येतील. बघा फर्स्ट क्वेश्चन, त्याच्यातला पहिला अँगल दिलेला आहे 45 डिग्री. किती दिलेला आहे? 45. मग देअरफॉर स्लोप ऑफ लाईन इज m इज इक्वल टू टॅन थिटा. टॅन 45 डिग्री माहिती कोणाला आहे का? माहित कोणाला? आठवा. आहे का माहित? स्लोप ऑफ द लाईन पहिला आहे टॅन थिटा. काय आहे? टॅन थिटा. टॅन 45 डिग्री माहित नाही का कोणालाच? किती आहे? 1. नक्की का? टॅन 45 आहे तुमची 1. हे अँगल सिस्टीम आहे. आपण याच्यानंतर जे चॅप्टर आहे 6 नंबरचं, त्याच्यामध्ये क्लिअर होतील तुमच्या गोष्टी त्या. टॅन 45 ची व्हॅल्यू असते 1. याचा स्लोप किती आला? 1.
दुसरं अँगल किती आहे 60 डिग्री, अँगल आहे 60 डिग्री. मग स्लोप ऑफ लाईन एम इज इक्वल टू टॅन थिटा, टॅन 60 डिग्री. आठवतंय का त्याला? 9वीतला कन्सेप्ट आहे. सांगा. टॅन 60 असतं √3 आणि हे टॅन 90 असतं तुमचं इन्फानाइट. काय असतं ते? इन्फिनिटी. हे असतं तुमचं इन्फिनिटी. बघा इन्फिनिटी आहे का? आहे ना, सिम्बॉल आहे ना इन्फिनिटी. आता हे जे तुम्हाला, मला माहिती तुम्हाला काही समजलं नसेल 1√3 इन्फिनिटी, काही जणांना समजलं असेल, 9वी मध्ये झालेलं असेल चांगल्या प्रकारे. तर हे आपण 6 नंबरच्या चॅप्टरच्या याच्यानंतरच्या चॅप्टरमध्ये कळून जाईल तुम्हाला. बस 3च क्वेश्चन आहे या फॉर्म्युल्यावर, 3च क्वेश्चन आहे. नाही लक्षात राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. टॅनची लाईन लक्षात ठेवायची, टॅन थर्ड. आता याच्यात 30 अँगल राहिला फक्त एक. 30 45 झाला, 60 झाला, 90 झाला, किती राहिला? 30. त्या 30 याच्या उलट 1/√3 येईल. किती येईल? 1/√3. बस या फॉर्म्युल्यावर 4च व्हॅल्यू, आणि ते पण तुम्हाला रिकामी जागा. आणि एखाद्या वेळेस आला तर तसा तर येतच नाही 1 मार्क्स क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट, फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, सेकंड थर्ड. ठीक आहे. हे सगळं होमवर्क राहणार. मी फक्त एक क्वेश्चन घेणार आहे. कळालं का? कारण सांगतो त्याचं, याच्यावर क्वेश्चन येत नाही, ही फक्त प्रॅक्टिस आहे. याच्यावर येईल क्वेश्चन, कोलिनियर वर येईल क्वेश्चन, यावरच्या याच्यावर क्वेश्चन येणार नाही शक्यतो. स्लोप ऑफ द लाईन पहिला कसं सॉल्व्ह करायचं बघा. एकदम पानसट क्वेश्चन आहे, तुम्ही असे बोटावर आन्सर काढू शकता याचे. हे सगळे 6च्या 6 क्वेश्चन बोटावर सोडू शकता. पहिला बघून घ्या, मायनस वाला घेतो मी, 4 नंबरचा. किती नंबरचा? 4. हेअर किंवा लेट नाव देऊन टाकायचं त्याला, x1 y1 यल आहे का, यल x1 y1 इज इक्वल टू किती आहे? -2 -3. समजून घ्या, काही अवघड नाहीये. त्याच्यानंतर m x2 y2 इज इक्वल टू -6 -8. जेव्हा नवीन कन्सेप्ट आणि नवीन क्वेश्चन असतो तेव्हा सगळ्यांचं लक्ष इकडेच पाहिजे. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन, स्लोप म्हणजे काय लक्षात ठेवायचं? उतार. स्लोप ऑफ लाईन LM. कोणती लाईन आहे? LM. M इज इक्वल टू काय राहील? y2 y1. किती काय सांगा बरं याच्यात मला. डिस्टन्स फॉर्म्युला तर याच्यापेक्षा अवघड आहे. अवघड नाही म्हणतायत त्याला, पण हा सर्वात सोपा फॉर्म्युला आहे चॅप्टर मधला. y2 y1 x2 x1. y2 किती आहे? -8. तुम्हाला मी नेहमी सांगितलं, सेकंड टर्म मायनस असेल तर प्लस करून घ्या. बघा, -8 मायनस मायनस काय होईल? असं सरनं काल x1 x2 घेतलं, y1 y2 घेतलं. आज उलट चालू आहे. काय चालू आहे? असं नाही. आज स्लोप आहे. काय आहे? स्लोप. स्लोपचा फॉर्म्युला हा आहे, म्हणून y2 y1 x2 x1. हा फॉर्म्युला चेंज होणार नाही. डिस्टन्स फॉर्म्युला 2 प्रकार वापरू शकतो आपण, x1 x2 किंवा x2 x1. हा फॉर्म्युला एकच आहे, y2 y1 x2 x1. -6 + 2 मोठी संख्या मायनस. -8 आणि 3 किती होतील? -5. -6 आणि 2 -4. काय आला स्लोप? 5/4. सांगा, काही अवघड? सोडवता येतील हे? बाकी सगळे सोडवता येतील. पटकन लिहून घ्या. हा जो आहे क्वेश्चन, हा जसा सॉल्व्ह केला, सगळे क्वेश्चन ऍज इट इज सॉल्व्ह करायचे. तोंडी सांगू शकता तुम्ही. 7 - 3 4, 4 - 2 2, 4/2 म्हणजे आन्सर आलं 2. हे पण सांगू शकता -2 -1 -3, 5 - -3 मायनस म्हणजे -2/8 -1/4. एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. हे पूर्ण सॉल्व्ह करायचं तुम्ही 2 नंबरचं. 3 नंबरचा बघा आता, कोलिनियर. ठीक आहे. ज्या गोष्टी बघा, ज्या क्वेश्चनला वेळ द्यायचा ते क्वेश्चन आपण घेणारच आहे, पण ज्याच्यात वेळ, आता हे क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिससाठी असतात. 3 नंबरचा क्वेश्चन त्याच्यातला घेऊ आपण कोणता एक. 6 नंबरचा घेतो. बघा, तुम्हाला म्हटलं मी कोलिनियरची कंडिशन आपल्याला 5.3 नुसार सोडवायची. 5.1 मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागतो. काय वापरावा लागतो? डिस्टन्स फॉर्म्युला. इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरायची गरज नाही. कोलिनियरचे क्वेश्चन याच मेथडनं सोडवायचे. कोणत्या मेथडनं? स्लोप मेथड. तिथं असं लिहिलेलं नसतं.
डिटरमाइन द पॉइंट्स आर कोलिनियर बाय स्लोप मेथड बाय डिस्टन्स फॉर्म्युला असं लिहिलेलं राहणार नाही. स्लोप मेथडनं सोडवायचे सगळे. कोलिनियरचे सगळे क्वेश्चन कोणत्या मेथडनं सोडवायचे? स्लोप मेथड. कसे बघा, आपली रेग्युलर मेथड तीच. लेट 6 नंबरचा क्वेश्चन, ए x1 y1 x1 y1 -1 -4 4. त्याच्यानंतर बी x2 के का? बर, के किती आहे? 5/2. त्याच्यानंतर n 4 - 2. ठीक आहे, 4 - 2. ठीक आहे. आता स्लोप काढायचा एका का लाईनचा. नाव बघा, स्लोप ऑफ लाईन हे सोपं आहे. कोलिनियर साठी हे खूप सोपं आहे. स्लोप ऑफ लाईन एक आहे. कोणत्या लाईनचा स्लोप? एक आहे. m = काय असतं? y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 - y1 म्हटल्यापेक्षा जो नंतरचा पॉईंट असतो का नाही, त्याचे कोऑर्डिनेट सुरुवातीला घ्यायचे. नंतरचा पॉईंट कोणता आहे? के. 5/2 - 4 5/2 - 4 y वाले कोऑर्डिनेट सुरुवातीला अपॉन मध्ये -2 आणि मायनस मायनस काय होते? प्लस. -2 + 4. आता याला सेपरेटली सॉल्व्ह करून घ्या. 5/2 - 4 4 दुनी 8 5 - 8 अपॉन 2 म्हणजे किती आलं ते? -3/2. किती आलं आन्सर? -3/2 अपॉन मध्ये -2 आणि 4 2. ठीक आहे, 2 2 कॅन्सल करायचे नाही. हे असं असतं ते. -3/2 अपॉन 2 अपॉन 2 आहे. तर हा 2 कसा आहे? याला 2 ला आपण 1 असतो माहिती तुम्हाला. हा उलटा होत असतो. -3/2 इंटू 1/2. 2 गुणिला 2 4. म्हणजे काय येईल ते? -3 2 × 2 किती आलं? -3/4. याला द्या 1 नंबर. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन, दोन स्लोप काढायची गरज आहे आपल्याला. डिस्टन्स किती काढावं लागते? 3. कोलिनियर साठी 3 डिस्टन्स काढावं लागते माहिती सर्वांना. इथं स्लोप मेथड खूप इझी असते. स्लोप ऑफ लाईन kn. आता kn साठी m = आता kn चा कोऑर्डिनेट y3 आहे. मग काय घेसाल? y2 आणि x3 - x2 y3 -2 -5/2 अपॉन मध्ये 4 + 2 4 + 2. 2 गुणिला 2 4. लक्ष द्या, 2 गुणिला 2 4. -4 आणि -5 -9 -9/2 आणि खाली किती आहे? 4 आणि 2 6. परत जसे मल्टिप्लाय झालं इथं याला मल्टिप्लाय करा. -9 2 गुणिला 6. आता -9 आपण किती दिले? 12. याला भाग द्या समोर. किती भाग देईल? 3 × 12 3 × 3 9. म्हणजे m आला तुमचा -3/4. याला द्या 2 नंबर. बघा, हा पण किती आला? -3/4. हा पण किती आला? -3/4. जेव्हा स्लोप इक्वल येतील पॉइंट्स आर कोलिनियर. जेव्हा स्लोप इक्वल येणार नाही पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. मग लिहायचं कसं याला? फ्रॉम 1 and 2 slope of line AK is equal to slope of line KN. आणि इक्वल टू नाही आला तर काय लिहाल? फक्त मधात साइन कोणतं? नॉट इक्वल टू. इक्वल टू नसेल तर काय लिहायचं? नॉट इक्वल टू. त्याच्यानंतर देअरफॉर पॉइंट्स, कोणते पॉइंट्स? A, K and N आर कोलिनियर. याच मेथडने एक्झाम मध्ये सोडवायचं. मागच्या वर्षी क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे, डिस्टन्स फॉर्म्युलापेक्षा सोपी मेथड आहे. ठीक आहे.
हा एक क्वेश्चन घेतला, हा हार्ड क्वेश्चन होता, हार्ड नाही म्हणतात त्याला, फक्त काय फ्रॅक्शनचं ऍडिशन मल्टिप्लिकेशन, सॉरी ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, बाकी सगळी इझी आहे. उरलेले 5, हे 5 आणि हे 5, टोटल क्वेश्चन किती झाले 10. हे 10 होमवर्कला राहतील तुम्हाला, हे लिहून घ्या. आता तुम्हाला होमवर्क काय करायला बघा, फाय 5.1 झालं ना सगळं आपलं सोडून. 5.3 मधला क्वेश्चन नंबर 2 होमवर्क, क्वेश्चन नंबर 2 पूर्ण, क्वेश्चन नंबर 3 पूर्ण, 5, 6 आणि 6 टोटल 12 क्वेश्चन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 प्रॉब्लेम सेट, तो पण कोलिनियरचा आहे. ठीक आहे, बस झाले एवढे, जास्त अवघड नाही ती. ठीक आहे, हा वाटलंच तर तुम्हाला एक दिवस टाइम दिलेला प्रॉब्लेम सेट मधल्या क्वेश्चनला, पण तो होमवर्क मध्येच आहे, एवढं लक्षात ठेवा. उद्या काय चेक करील, हे 12, आणि ज्यांना हे 3 अजून ऍड करायचे 3 ऍड करू शकता, 12 आणि 3 15. ठीक आहे, फोनवर काय पाठवायची गरज आहे, या लिहून.